जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी हे बघत आहोत. तर पंचसमासीमधला आपला चौथा समास चालू आहे. समर्थाने या चौथ्या समासाची सुरुवात केली, ती सांगून झालं की आता काय आवश्यकता आहे आणि आता ते जे आवश्यक आहे त्याला साध्य कसं करायचं, त्याच्यावरचा उपाय काय. तर तो उपाय म्हणजे समर्थ म्हणतात नवविधा भक्ती. मागाबोलीले निरूपण केले पाहिजे साधनं, तर या साधनाचे रक्षण ऐसे असे. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी उपाय नवविधा भक्ती आहे आणि त्याचं श्रवणापासून समर्थ सुरुवात करतात आणि मग चौथ्या भक्तीपासून फक्त समर्थ उल्लेख करतात. कारण ह्याचा विस्तार समर्थांनी दासबोधामध्ये केलेला आहे. प्रत्येक भक्तीबद्दल एक समास छान व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. ती भक्ती म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आणि त्याने साध्य काय होतं, हे अगदी सविस्तर प्रत्येक समासामध्ये चौथ्या दशकातला दासबोधातलं चौथा दशक आणि त्या चौथ्या दशकातल्या 9च्या 9 समासांमध्ये या भक्तींचं निरूपण केलेलं आहे. आपण काल मागच्या वेळेपर्यंत 15वी ओवीपर्यंत बघितलं की पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती या 2 भक्ती समर्थ सांगतात आणि मग आता 16वी ओवी आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवर दिसते. ती ओवी सकाळासी वंदन ते 6वी, दास्यत्व करावे ते 7वी, आता परिसा ते 8वी भक्ती कैसी. सकाळासी वंदन ते 6वी, दास्यत्व करावे ते 7वी, आता परिसा ते 8वी भक्ती कैसी. सकाळांना वंदन करायचं, 6वी भक्ती. 6वी भक्ती काय आहे, सगळ्यांना नमस्कार करणे. काय सोपी आहे भक्ती. नामस्मरणी भक्ती अतिशय सुलभ आहे. सुलभ भक्ती कुठली, ज्याला बाह्यांगाची साधनं कमीत कमी लागतात तर ती सुलभ. 6व्या वंदन भक्तीपेक्षाही नामस्मरण भक्ती अतिशय सुलभ आहे. कारण तुम्ही वंदन करायला दुसरा कोणतरी समोर लागतो. ह्या भक्तीमध्ये तरतम भाव असा धरायचा नाही. मग कारण असं आहे की कुठला रस्ता मला योग्य माहीत नाही, अनेक रस्ते करून ठेवलेले. ज्याला जो रस्ता योग्य असेल आणि ज्या रस्त्यावर जो लवकर जाऊ शकेल एवढाच मुद्दा आहे. माझ्यासाठी कुठला रस्ता योग्य, माझ्यासाठी कुठल्या रस्त्याने मी लवकर पोचू शकेन, तो रस्ता निवडून दिला जातो. त्यामुळे तरतम भाव भक्तीत नाही, परंतु आपल्याला सोयीचं काय होईल. कसं आहे, आपण सोय बघतो ना. असं अनेक वेळा होतं की आपण कुठल्या तीर्थक्षेत्रावर गेलो की मग तिथे आपण त्या मंदिरामध्ये गेलो, मंदिरात गेल्यानंतर ते म्हणतात की पूजा करायची आहे का, आणि मग आपण पूजेचे प्रकार बघतो. काय अमकी पूजा आहे, तमकी पूजा आहे, तमकी पूजा आहे, आणि मग त्यामध्ये 2 गोष्टी बघतो आपण. एक, त्यात कमीत कमी खर्चात कुठलं होणार ही पहिली असतं, आणि 2, झटकन कुठली होणार आहे. कारण माझ्याकडे वेळ नाही, आय डोंट हॅव टाईम. सो मला भगवंत हवा तर आहे, बट दॅट मस्ट बी फास्ट, पटकन पाहिजे आणि कमीत कमी श्रमात पाहिजे, कमीत कमी पैशात पाहिजे. म्हणजे श्रम कमीत कमी पाहिजे, कारण पैसे मिळवायला मी खूप श्रम घातलेले आहेत. सो ते जे श्रम आहेत ते मला कमीत कमी खर्च करायचे आहेत. एक्झॅक्टली आपल्यासाठी तेच सद्गुरू करतात. कमीत कमी श्रमात लवकरात लवकर कसं जाता येईल ह्याला, ते सद्गुरू आपल्यासाठी योग्य भक्ती निवडून देतात. आणि मग ढोबळमनाने काय सांगायचं, बाह्यांगाची साधनं ज्या भक्तीला अत्यंत कमी लागतील ती सुलभ असते सर्वांना. मग नामस्मरणाला बाह्यांगाचं काहीच लागत नाही, वंदनालाही काही लागत नाही. ह्याच्या पुढच्या तसं म्हणाल तर कुठल्याही भक्तीच्या याला फारसं काही लागत नाही, एक अर्चन भक्ती सोडली तर. आणि त्याच्यातही मानसपूजा करायला घेतली तर काहीच लागायचं नाही. पण वंदन करत असताना समोर कोणतरी एक लागतो, मी ज्याला वंदन करीन असा दुसरा समोर लागतो. आणि मग समर्थ त्या वंदन भक्तीबद्दल सांगतात, सकाळासी वंदन ते 6वी, सगळ्यांना नमस्कार करायचा आहे. मी नमस्कार करतो त्या वेळात माझ्यामध्ये मनामध्ये हा भाव असतो की ज्याला मी नमस्कार करतोय, आय एम कन्सिडरिंग हिम ॲज ग्रेट. मी त्याला मोठा धरत असतो, मी त्याला सन्माननीय धरत असतो, मी त्याला माझ्यापेक्षा काहीतरी विशेष वेगळं आहे असं गृहीत धरतो. अर्थात हे सात्विकतेने शुद्ध भाव धरून सांगितलंय. तर
म्हणजे मी नमस्कार करायला लागलो असता हे माझ्या डोक्यामध्ये पक्क बसतं की माझ्यापेक्षा हा समोरचा मोठा आहे किंवा हा माझा मी म्हणजे हा अहंकार कमी आहे. म्हणजे अहंकार जर तुकवायचा असेल तर वंदन ही भक्ती अतिशय चांगली आहे. असं धरा की वंदन भक्तीची अजून एक ओवी आहे. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेवून घाली जेथीचा तिथे. साधकाने अनन्य भावाने नमस्कार घातला सद्गुरूला की त्याची सगळी चिंता सद्गुरूंच्या चरणांवर जाते. आता सद्गुरू काय ते बघतील, मला त्या साधकाला बघण्यासारखं आता काही उरत नाही. इतकं महात्म्य आहे ह्या वंदनाचं. फक्त एकदा किंवा ते भगवंत म्हणतो सकृदेव प्रपन्नाय तवास्म इति याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददम्येतद् व्रतम मम. एकदा का मला रामाला जो शरण गेला, राम म्हणतो की मी त्याला कायमस्वरूपी सगळ्या भूतांपासून अभय देतो. एकदा वंदन, समर्पण भाव. मी एकदा वंदन करायचंय आणि या वंदनामध्ये माझा अहंकार तुकवला जातो. म्हणून मग तुकवायचं कुठे? सगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे थोडक्यात मी वंदन सगळ्यांना करायला घेतलं की माझा अहंकार मुळापासून नष्ट होणार आहे. आणि परमार्थामध्ये अडचण ह्या अहंकाराचीच असते. मला मी वाटत असतं काहीतरी, मी काहीतरी करीन, मी काहीतरी दाखवीन, मी काहीतरी मिळवीन. हे नसावं असं नाही आहे. कारण मला साधना जर चालू ठेवायची असेल तर मला काहीतरी मिळवायचं ही तर मुख्य उर्मी असते. परंतु त्याच्यात अभिनिवेश हा भाग नाहीसा झाला पाहिजे. आणि मी ह्या देहबुद्धीचा जो मोठेपणा आहे, मी काहीतरी आहे, ही भावना असता कामा नये. त्याच्यामध्ये शुद्ध सात्विकता असायला हवी की मला मिळवायचंय पण ते ईश्वराला अर्पण करून, मी माझा अहंकार त्याच्या चरणांवर अर्पण करूनच मला मिळवता येण्यासारखं आहे. म्हणून समर्थाने इथे उपाय सांगितला, सकळासी बंधन ते 6वी भक्ती काय करावी? सगळ्यांना वंदन करावं, जो दिसेल त्याला. नाही का वारकरी संप्रदायामध्ये ते एकमेकाला गतीला पायी रे, प्रत्येकजण दुसऱ्याला नमस्कार करतोय. मी नाहीच उरत, अहंकार उरायचाच नाही, स्वतःचा मोठेपणा संपून जातो आणि ह्यानेच परमार्थ साधतो खूप लवकर. आता 6वी भक्ती झाल्यानंतर समर्थ म्हणतात दास्य करावे ते 7वी भक्ती काय आहे? दास. ही माझा अहंकार नाहीसा झाल्याशिवाय मला दास्य भावच येत नाही. दास ह्या शब्दाने जसं आपल्याला अर्थ प्रतीत होतो, दास तोच अर्थ आहे. मी भगवंताचा दास आहे. दासाला स्वतःचं अस्तित्व नसतं. एक, दासाला स्वतःचं मत नसतं, अस्तित्व नसतं. हे मी अगदी सांगितलं, संपूर्ण आलं त्याच्यात खरं म्हणजे. पण तरीसुद्धा थोडं स्पेसिफिक, दासाला स्वतःचं मत नसतं. जो स्वामी सांगेल तेच त्याचं ठाम मत असतं. मला स्वतःचं मत नाही, जे स्वामी म्हणतील तेच माझं मत. दासाला स्वतःचं कार्य नाही, स्वामींचं जे कार्य तेच माझं कार्य. आणि दासाला स्वतःचं अस्तित्व नाही, स्वामी हेच माझं अस्तित्व. खूप खूप अवघड आहे ही दास्यभक्ती, असामान्य आहे ही दास्यभक्ती. समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणवतात. रामकार्य आणि धर्मकार्या व्यतिरिक्त समर्थाने आयुष्यभर काही केलंच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात दास्य करावे ते 7वी, त्याचं दास्य करावं, त्याच्या चरणांपाशी त्याचंच एक, सदैव त्याचंच कार्य. माझ्या मीपणाला, माझ्या कार्यकर्तृत्वाला काहीही जागा नाही. मला माझं असं काहीच करायचं नाही. जे करायचंय ते मला सर्वस्व माझ्या स्वामीचं करायचं आहे. तिथे मी असं काही वेगळं करीन माझं म्हणून असं काही नाही. ते त्याचं कार्य आहे आणि तेच कार्य मला करायचं आहे, कारण माझ्या ते आवडीचा भाग आहे. मला त्याच्या चरणांवर अर्पण केलं. ह्याला म्हणायचं शरणागती, पूर्ण शरणागती. आणि पूर्ण शरणागती जर झाली तर मग मी त्याच्या चरणांवर पूर्ण विलीन होऊन जातो आणि मग मी आणि तो हा दुजा भावच नष्ट होऊन जातो. दास्य भक्ती. आता परिसा ते 8वी भक्ती कैसी. आता ह्याच्या पुढच्या भक्तीचं वर्णन समर्थ करतात. परिसा, आता मी सांगतो तुम्हाला ऐका. 8वी कशी करावी ती पुढच्या ओवीमध्ये आपल्याला समर्थ सांगतायत. सखा देवची मानावा, अखंड तोची आठवावा, भार आभार घालावा तयाच वरी. आपल्याला ती ओवी स्क्रीनवर दिसते. सखा देवची मानावा, अखंड तोची आठवावा, भार आभार घालावा तयाच वरी. दास्य भक्ती आहे तिथे पूर्ण समर्पण भाव आहे.
आणि मग सखा आणि दास्य या दोघांमध्ये खरं सांगू का फार बारीक लाईन आहे. वेगळेपणा म्हणजे फारच बारीक लाईन आहे दोघांमध्ये. कारण जो दास्य खऱ्या अर्थाने झाला संपूर्णपणे तो काही भाग सखा असतोच, त्याच्याशिवाय तो दास्य होऊच शकत नाही. आणि जो सखा असतो त्याला दास्य करायला काहीच वेगळं वाटत नाही. आता मला सांगा, मारुती हा दास आहे रामाचा, पण रामाचं अत्यंतिक हृदगत मारुतीला कळतंय. रामाला काय अपेक्षित आहे, रामाच्या मनात काय येतंय हे त्याला ताबडतोब मारुतीला कळतंय. तो सखा झालेलाच आहे. हां, आणि मी जो सखा आहे म्हणजे अर्जुन आणि कृष्ण हे दोन सखे आहेत. पण मला सांगा, भगवंताला त्या सख्य भावाने अर्जुनाचा घोडे धुत असताना काहीच वाईट वाटत नाहीये. ते सहजगत्या करतायत त्याचं कार्य. अर्जुन सुद्धा भगवंतासाठी सहजगत्या काही कार्य करून जातोय, त्याला काहीच वेगळं वाटत नाहीये. तो त्याची दास्य सहज करतो, कारण त्याच्यात मीपणासारखा, अहंकार ठेवण्यासारखा, माझा मोठेपणा राखण्यासारखा कुठलाही भाग शिल्लकच नसतो. म्हणून ते सख्य किंवा दास्य हे दोन्हीही भगवंताच्या अत्यंतिक जवळ नेणारे आहेत. दोघांमध्ये भाव काय आहे? एकामध्ये स्वामी आणि दास हा भाव आहे आणि एकामध्ये मैत्री किंवा जवळीक बंधुत्व असा भाव आहे. पण ह्याच्यामधली काही लक्षणं जरी भिन्न दिसली तरी सुद्धा मूलभूत दोघांमध्ये खूप साम्य येतं. कारण दोघांच्याही ठिकाणी मी जेव्हा सखा एखाद्याला मानतो, समर्थित म्हणतात सखा देवची मानावा, अखंड तोची आठवावा. दासाला सुद्धा सातत्याने देवाचंच ध्यान लागलेलं असतं. देवच सगळं काही, स्वामीच सगळं काही, गुरु असतील तर गुरुच सगळं काही. आणि सख्य सांगत असताना समर्थ म्हणतात सखा देवची मानावा, अखंड तोची आठवावा. तोच आठवायचा आहे सातत्याने. तो सखा माझ्या डोक्यातनं जातच नाही. अर्जुनाच्या डोक्यातनं कृष्ण कधी जातच नाही. सातत्याने कृष्णाला मनामध्ये धरूनच सगळे विचार येतात. कृष्णाला मनामध्ये ठेवूनच त्या अनुषंगाने व्यवहार होतात. म्हणजे विचार आणि व्यवहार दोन्हीही ह्या त्या आपल्या सख्याला डोक्यात ठेवूनच अखंड होत असतात. त्याला म्हणायचं सखा. माझ्याबद्दल मला जेवढं माहिती नाही तेवढं त्याला माहिती असणं म्हणजे सखा. मला माझी खात्री नाही त्याला माझी खात्री असणं म्हणजे सखा. म्हणजे भक्ताला भगवंताची 100% खात्री आहे आणि भगवंताला देखील भक्ताची 100% खात्री आहे. अहिरावण महिरावणाला घेऊन गेल्यानंतर रामाला विचारलं आता तुला कोण सोडवणार? प्रभू रामचंद्र म्हणतात मला मारुती सोडवेल. खात्री आहे, हाच सोडवेल. आता तो दास आहे पण इतकं ऐक्य झालेलं आहे दोघांमध्ये की मारुतीच काय कर्तृत्व करू शकेल खात्री आहे रामाला. आणि हेच त्याच्याबद्दल अखंड माझ्या मनामध्ये भाव असणे, भगवंताबद्दल माझ्या मनामध्ये अखंड, तो भगवंत माझ्या डोक्यातनं जाताच कमा नाही आहे. मी कुठलीही क्रिया करेन, मी कुठलाही विचार करेन, मी कुठलंही कार्य करायला लागेन, सगळ्या ठिकाणी प्रत्येक वेळी माझ्या मनात भगवंत आहेच. आणि हे जे आहे ना हे आपण करायला घ्या म्हणजे त्याची गोडी समजायला लागेल. मग त्याला उपाय सांगितला गोंदवलेकर महाराजांनी, तुम्ही काहीही करायला घ्या, महाराजांना निवेदन करा आणि ते सुरू करा. व्हॉट इज दिस? हेच सख्य आहे किंवा ह्याला दास्य म्हणता येईल. मी काहीही करायला घेतलं नाही का, ते रिपोर्टिंग करणं म्हणजे काय असतं, माझा जो बॉस आहे त्याला मी सांगायचं मी अमकं अमकं करतोय, करून झाल्यानंतर सांगायचं, चालू असताना सांगायचं. मी सातत्याने त्याला रिपोर्टिंग करत राहतोय. दिस इज रिपोर्टिंग इज व्हॉट. मी त्याला अपडेट ठेवतोय किंवा मी आणि तो बॉस सातत्याने कनेक्टेड आहोत व्हाया इन्फॉर्मेशन. हेच माझ्या जीवनात माझ्या भक्तीसाठी करायचं आहे. माझी प्रत्येक गोष्ट, मला येणारा प्रत्येक विचार तो मी त्याच्याशी जोडूनच त्याला माझ्या सातत्याने रिपोर्टिंग करून त्याच्याशी मी एकरूपच व्हायचं आहे, जोडूनच द्यायचं आहे त्याला. मी काहीही करायला घेतलं, मी काही विचार करायला घेतला, क्रिया करायची सुरुवात करायची झाली, त्याला रिपोर्ट. समर्था, रामा, कृष्णा, मी हे करायला घेतोय. महाराज असतील किंवा जे जे आपापले देवता असतील, गुरु असतील, सातत्याने रिपोर्टिंग. सख्य अखंड तोची आठवावा, भार आभार घालावा तयाच वरी. त्याच्यावरच भार आणि आभार. आपण आभार मानतो ना, भार आणि आभार म्हणजे माझ्या
करायला घेतलेल्या कृत्याचा भार आणि कृत्य झाल्यानंतर मिळणारं श्रेय, आभार, दोन्हीच्या दोन्ही भगवंताला अर्पण करायचे किंवा ते त्याच्याचमुळे होतंय हे माझ्या डोक्यात पक्क पाहिजे. भार आणि आभार घालावा देवाचं वरी, त्याच्यावरच घालायचं आहे. माझ्याकडे नाहीच ना. जर माझ्याकडे अस्तित्वच नाही तर माझ्याकडे मी काय घेणार? सगळं तोच करतोय, म्हणून ते सुलभ होऊन जातं. भार आभार घालावा देवाचं वरी, तयावरी, त्याच्यावर घालावा तो. मग ही झाली 8वी भक्ती. आता 9वी काय म्हणतात समर्थ बघूया. 9वी ते अद्वैत जाण, करावे आत्मनिवेदन, विचार घेता अभिन्न मुळीच आहे. समर्थ म्हणतात 9वी ते अद्वैत जाण, करावे आत्मनिवेदन, विचार घेता अभिन्न मुळीच आहे. आत्मनिवेदन भक्ती, भगवंताशी एकरूप होणे, मी आणि आत्मा वेगळा आहे हा भाव संपणे किंवा मी आत्मा आहे हे मला अनुभवाला येणे, मी त्याच्याशी समरस होऊन जाणे. 9वीदा भक्ती बदली 9वी आत्मनिवेदन. त्याचं निरूपण करतात. 9वी ते अद्वैत जाण, अद्वैत तिथे द्वैताचा भाग संपून जातो. अद्वैत म्हणजे द्वैत नाही, द्वैत संपून जातो. मी आणि तू असं काहीच राहत नाही. माझ्या ह्या अहम असं जे अखंड स्फुरण होतं आहे ते स्फुरण विरतं, त्याला समाधी म्हणा अजून काही म्हणा, ते विरतं, नाहीसं होतं. म्हणजे मिठाचा खडा पाण्यामध्ये विरघळला की तो पाणी स्वरूप झाला. 9वी ते अद्वैत जाण, करावे आत्मनिवेदन, आत्मनिवेदन केल्याने ते साध्य होतं. आत्मनिवेदन कसं करावं? पंचतत्वांचा ह्या निरास, पंचदेहाचा ह्या निरास. समर्थ विवेक प्रळय सांगतात त्याला. मी अन्वय आणि व्यतिरेक हे केल्याने ते आत्मनिवेदन साध्य होऊन जातं. आणि ते साध्य करावं, करावे आत्मनिवेदन, विचार घेता अभिन्न मुळीच आहे. आणि तो मग त्याचा विचार करायला घेतला की अभिन्नता आहे हे सिद्ध होतं. माझ्यात आणि त्याच्यात वेगळेपणा नाही, मीच तो आत्मा आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते. ते 2 पक्षी, एक निवांत बसलेला आहे आणि एक फिरतोय सगळं, असं ते उपनिषदामध्ये उदाहरण दिलंय. दोन्ही एकरूपच आहेत, भिन्न नाही. आणि ही अभिन्नता साध्य होणे म्हणजेच आत्मनिवेदन आहे. आणि समर्थ इथे म्हणतात 9वी ते अद्वैत जाण, करावे आत्मनिवेदन, विचार घेता अभिन्न मुळीच आहे. आणि हे मुळातच आहे अभिन्नता, मुळीच अभिन्नता आहे. म्हणजे द्वैत कधी अस्तित्वातच नाही, द्वैताला अस्तित्व आलेलंच नाही, म्हणून ते मुळीच असा शब्द वापरलेला आहे. मुळीच आहे, मूलभूत. म्हणजे समर्थ म्हणतात, नदीचं निरूपण करताना समर्थ म्हणतात, तेथे परतून पाहिले तर ते पाणीच आटले. महानदी गुप्त गंगा स्मरणे पावन करीत असे जगा. तर ती मी उगमापर्यंत पोहत पोहत गेलो ह्या माया नदीतून, आणि उगमाच्या इथे गेल्यानंतर मी मागे वळून जर बघितलं तर पाण्याला अस्तित्वच नव्हतं, पाणी नाहीच आहे. तेव्हा ते परतून पाहिले तेव्हा पाणीच नाही. म्हणजे मुळातच अद्वैतच आहे, द्वैताला अस्तित्व आलेलंच नाही. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, जे झालेलंच नाही त्याच्याबद्दल तुम्हाला विचारतोयस, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. पण तरीसुद्धा तुला सांगतो म्हणजे संशय उरणार नाही असं समर्थ म्हणतात. तेच इथे समर्थ सांगतात, मुळीच आहे काय? अभिन्नता, अभिन्न मूलभूत आहेच. मला भ्रम निर्माण झालाय आणि तो घालवण्यासाठी हे 9वीदा भक्ती सांगितली समर्थांनी. प्राणियास होय. आणि मग त्याच्या पुढचं समर्थ ओवी सांगतात 20वी ओवी, शुद्ध ज्ञानाचे निबळे. आपल्याला स्क्रीनवर दिसते ती ओवी. ऐसे हे 9विधा भजन, सायोज्य मुक्तीचे साधन, तेणे करता शुद्ध ज्ञान प्राणियास होय. ऐसे हे 9विधा भजन, सायोज्य मुक्तीचे साधन, तेणे करता शुद्ध ज्ञान प्राणियास होय. शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते, शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे मला आत्मतत्वाशी एकरूपता येते, मी आत्मा आहे हे समजतं. शुद्ध ज्ञानाचे ऐसे हे 9विधा भजन, सायोज्य मुक्तीचे साधन. हे साधन सांगितले 9विधा भक्ती. कुठल्याही भक्तीने आपण सुरुवात करू शकता, कुठलीही भक्ती आपल्याला तिकडेच घेऊन जाते. याच्यात मी सांगितलं तसं तरतम भाव काही नाही, कुठली तरी एक भक्तीने सुरुवात करायची. सायोज्य मुक्ती, शेवटची जी भक्ती आहे 9विधा, 9 आत्मनिवेदन, ही मात्र सगळ्यांना अनिवार्य आहे किंवा ती सगळ्यांना प्राप्त होते, किंवा ते प्राप्त करून घेणे
हेच माझं कर्तव्य असतं. मला कुठल्याही भक्तीने सुरुवात केली तरी चालणार आहे, जायचं आहे एकाच ठिकाणी. म्हणून समर्थ इथे म्हणतात, ऐसी हे नवविधा भजन सायोज्य मुक्तीचे साधन. सायोज्य मुक्ती सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. सलोकता म्हणजे त्या लोकाला जाणे, समीपता म्हणजे भगवंताच्या त्या स्वर्गामध्ये जाणे, सलोकता भगवंताच्या जवळ जाणे, समीपता भगवत स्वरूप आपण होणे, स्वरूपता. परंतु हे सगळं झालं तरीसुद्धा भगवन स्वरूपसुद्धा जिथे विलीन होतं ते सायुज्य मुक्ती, जिथे मी आणि तू हा भागच नाही राहत, ती सायुज्य मुक्ती. समर्थ इथे म्हणतात, ऐसे नवविधा भजन सायुज्य मुक्तीचे साधन, तेणे करता शुद्ध ज्ञान प्राणियास होय. शुद्ध ज्ञान प्राप्त होऊन जातं. आणि नवविधा भक्ती ही सर्वात सोपा मार्ग सांगितला आहे. भक्तिमार्ग सर्वात सोपा सांगितला आहे, कारण माणसाला मूलभूत प्रेम करणे आणि प्रेम देणे ह्या दोन्ही गोष्टींची नितांत आवश्यकता असते. हा मूलभूत स्वभाव आहे माणसाचा. आणि म्हणून आपण सहजगत्या भक्तीच्या मार्गाने जाऊ शकतो. दुसरा ह्यातला भाग असा आहे की ह्याच्यामध्ये माझा अहंकार विलीन लवकर होतो. ज्ञानमार्ग ज्ञानादेव तू कैवल्यम हा तर सिद्धांत आहे. मी भक्ती जरी केली तरी मला तिथे प्राप्त होणारे ते ज्ञानच प्राप्त होणार आहे. परंतु त्या मार्गाने जाण्याचा मी अधिकारी आहे नाही मला माहिती नाही. कदाचित तो मला कोरडा पडेल मार्ग. त्यापेक्षा हा भक्तीचा मार्ग आहे, हा राजमार्ग आहे, ओपन टू ऑल. कोणीही कसंही जाऊ शकतं. सुरुवात केली आपण शेवटाला जाणार ह्याची खात्री सगळ्या संतांनी दिली आणि सुलभ आहे. म्हणून हा समर्थ म्हणतात, ऐसे नवविधा भजन सायुज्य मुक्त तेणे करता शुद्ध ज्ञान प्राणियास होय. आणि त्यामुळे प्राण्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होऊन जातं. पुढच्या ओवीमध्ये 20व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात, शुद्ध ज्ञानाचे निबळे अतिवैराग्य प्रबळे तेणे लिंग देह मोकळे होय वासनेसी. आपल्याला स्क्रीनवर दिसते ती ओवी. शुद्ध ज्ञानाचे निबळे अतिवैराग्य प्रबळे तेणे लिंगदेह मोकळे होय वासनेसी. शुद्ध ज्ञानाचे बळाने अत्यंतिक वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य म्हणजे काय? विषयांच्या ठिकाणी अनासक्ती. मला कुठल्याही विषयांबद्दल काहीही आकर्षण नसणे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या 5ही विषयांबद्दल कुठल्याही प्रकारची मला आसक्ती उरत नाही, नाहीशी होऊन जाते. परिपूर्ण वैराग्य येतं. मला माझ्या देहासकटची सगळी आसक्ती नाहीशी होते. परिपूर्ण वैराग्य झालं. आणि होतं केव्हा हे परिपूर्ण खऱ्या अर्थाने वैराग्य? तर समर्थ इथे म्हणतात, शुद्ध ज्ञानाचे निबळे. शुद्ध ज्ञान ते प्राप्त झालं. मी आत्मा आहे आणि तोच आनंद घन आहे. मला आनंदासाठी आणि समाधानासाठी इतर कुठल्याही विषयांकडे जाण्याची आवश्यकता राहतच नाही. मग मी दुसरीकडे जाईन कशाला? ते स्वरूपानंदांच्या ते एक ओवी छान, ज्याच्या जठरी नित्य निरंतर अमृत झर झराव आहे, तो सांग बरे क्षुधे तृषेचे काय मनी भयव आहे. ज्याच्या पोटातच अमृताचे झरे आहेत त्याला क्षुधा आणि तृषा लागेल कशाला? छान उदाहरण दिलंय. ह्याच्या गीतेत ज्ञानेश्वरीतलंच उदाहरण आहे. तो ज्याच्या जठरी नित्य निरंतर अमृत झर झरावा आहे, तो सांग बरे क्षुधे तृषेचे काय मनी भयव आहे. त्याला वाहणारच नाही. म्हणजेच एकदा का आत्मतत्वाचा आपल्याला बोध झाला की आपण समाधानासाठी बाहेर धडपडणं आपलं नाहीसं होऊन जाणार आहे. म्हणजेच विषयासक्ती शून्य होऊन जाणार आहे. त्याला म्हणायचं परिपूर्ण वैराग्य. म्हणून समर्थ म्हणतात, शुद्ध ज्ञानाचे निबळे अतिवैराग्य प्रबळे. प्रचंड वैराग्य प्रबळतं, वाढतं, भरून राहतं मला. आणि ह्या वैराग्याची किमया अशी आहे की माझ्या ठिकाणी प्रचंड तेजही निर्माण होतं. एकदा डोंगरे महाराजांकडे एक मोठा व्यापारी आलेला होता आणि तो असं म्हणाला की मी तुम्हाला एक रकमी 1,00,000 रुपये देतो. एकेकाळची 1,00,000 म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. तर बरंच काही बोलणं झाल्यानंतर डोंगरे महाराज म्हणाले की नको मला काही आत्ता 1,00,000 तुमचे. तर नको हे त्या व्यापाऱ्याला ऐकायची सवय नव्हती. आणि दुसरं त्याच्या बुद्धीतच हा आला नाही की कोणी 1,00,000 रुपयाला नाही म्हणेल. हे त्यावेळेचे 1,00,000 रुपये म्हणजे आत्ताचे 1 कोटी धरा. समजा असं कोणी म्हणाला मी तुम्हाला 1 कोटी देतो फुकट असंच,
तर नाही म्हणायची क्षमताच नाही कोणाची. आणि व्यापाऱ्याला ज्यावेळी ते महाराजांनी नाही म्हणून सांगितलं त्या वेळात तो म्हणाला, अहो तुम्हाला एक रकमी 1,00,000 देणारा कोणी भेटेल का? महाराज म्हणाले, अरे 1,00,000 रुपये एक रकमी देणारा एक वेळ भेटेल, पण तुला नाही म्हणणारं कोणी भेटतंय का बघ. याला म्हणायचं वैराग्य. नको आहे मला काही, मला ह्यातलं काही नको हे प्रबळतं. कारण त्याला खरंच काहीही नको असतं विषयांपासून. ती विरक्ती आहे आणि तीच खरी विरक्ती. ज्ञान झाल्यानंतर ती विरक्ती हलत नाही, स्थिर राहते. बस मी तृप्त आहे, मला नको काही. आणि मग समर्थ म्हणतात, तेणे लिंगदेह होय मोकळे होय वासनेसी. कुठल्याही प्रकारची वासना लिंगदेहात राहत नाही. लिंगदेह कशाचा बनलेला आहे? समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्याच्यानंतर विषय पंचक आणि प्राणपंचक, ह्याचा मिळून लिंगदेह बनलेला आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, विषय पंचक, पंच प्राण, ह्या सगळ्याचा मिळून जो लिंगदेह तयार होतो, म्हणजेच तो सूक्ष्म देह तयार होतो. किंवा स्थूल देहाव्यतिरिक्त आत जे जे आहे ते सगळं लिंगदेह आहे. तर त्या लिंगदेह जो आहे विचारांचा, अंतःकरण पंचक ते पण त्याच्यात येतं. अशा 5 गोष्टी मिळून 25 तत्वांचा लिंगदेह झालेला आहे. अंतःकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, विषय पंचक आणि पंचप्राण, हे मिळून लिंगदेह तयार होतो. आणि ह्या लिंगदेहाची वासना गुंतवणूक करते किंवा मीच विचारांनी गुंतलेला असतो वासनेमध्ये. मृत माझा देह पडला की जातं काय, हा लिंगदेह निघून जातो. म्हणून तो स्थूल देह तसाच पडून राहतो आणि त्या स्थूल देहाला वासनेचा स्पर्शच होत नाही. कारण वासना चिकटते ती ह्या लिंगदेहाला चिकटते. आणि म्हणून ज्ञानाच्या वेळी हे लिंगदेह मोकळा होऊन जातो, कशाला चिकटत नाही, अळवाच्या पानासारखं. म्हणून समर्थ इथे म्हणतात, तेणे लिंगदेह मोकळे होय वासनेसी. पूर्ण लिंगदेह वासना शिवाय म्हणजे मोकळा होऊन जातो, वासना रहित होऊन जातो, असं समर्थ सांगतात. उरलेल्या ओवींचा अर्थ आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.